तुम्हाला मी जर 8वीतलं गणित विचारलं तर प्रश्नाचं उत्तर येईल का? नाही. मी मुलांना दुसऱ्या वर्गापासून आयाचं गणित देतो. दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, अगदी लहानपणापासून. माझ्याकडे 5 लाख विद्यार्थी आहेत आणि माझा प्रोजेक्ट 23 राज्यात सुरू आहे. ही फक्त वर्षाला 500 रुपये. 500 रुपयामध्ये पुस्तकं, त्याचबरोबर टेस्ट सिरीज, सगळं 500 रुपये. मित्रांनो, मला सांगा, तुम्ही जर उद्या IAS झाले, कलेक्टर झाले, तुमच्या आईला दुःख होईल की आनंद होईल? आनंद होईल ना, की आई रडेल माझा पोरगा कलेक्टर झाला म्हणून. मग तुम्हाला आईला दुःखात ठेवायचा की आनंद ठेवायचा? माझा मुलगा बघा आता वयाच्या 24 वर्षी कलेक्टर झाला. भाड्याच्या घरात राहतो, घर नाही आहे. त्याच्या वडिलांनी त्याला 2 ड्रेस घेऊन दिले. त्याला सांगितलं, तू ही परीक्षा पास झाल्याशिवाय 3रा ड्रेस मिळणार नाही. मुलगा IASची परीक्षा पास झाला, नुसतं IAS नाही झाला, पूर्ण भारतातून कॅबिनेट सेक्रेटरी, म्हणजे नरेंद्र मोदीपेक्षाही मोठी पोस्ट, कॅबिनेट सेक्रेटरी. अरे बापरे, भाड्याच्या घरात राहणारा, 2 ड्रेस असणारा मुलगा कॅबिनेट सेक्रेटरी, म्हणजे भारतातलं सर्वात मोठं पद. याच्या म्हणजे पहिल्या नंबरचा राष्ट्रपती, दुसऱ्या नंबरचा कॅबिनेट सेक्रेटरी, परमनंट पोस्ट. काय करावं लागेल? थोडा अभ्यास करावा लागेल. जास्त अभ्यास करायची गरज नाही, थोडा अभ्यास करा, पण केलेला अभ्यास लक्षात ठेवा. तुम्हाला काय विचारतील? अगदी सोपा प्रश्न विचारतील, पण त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येणार नाही. मी जर तुम्हाला विचारलं खेडची लोकसंख्या किती आहे, मग जर तुम्हाला विचारलं खेडची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे, खेडचा अक्षांश किती आहे, खेडचा रेखांश किती आहे, तुम्हाला नाही सांगता. म्हणून आजपासून काय करा, काळजीपूर्वक अभ्यासाला सुरुवात करा. कसा करायचा मी सांगेन तुम्हाला, आणि हसत खेळत सांगेन. काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं. हां, बिलकुल हसत खेळत